महाराष्ट्र एक प्रगत राज्य, जिथे परंपरा आणि आधुनिकता दोन्ही एकत्र येतात. पण या प्रगतशील महाराष्ट्राच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारा व ती स्वप्ने खरी करणारा महाराष्ट्राचा इन्फ्रामॅन देवाभाऊ. देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक वेगळीच क्रांती घडवून आणली आहे. आज ती देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यांनी वयाच्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक या पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. मेयर इन काउन्सिल या पदावर पुन्हा निवडून येणारे ते एकमेव व्यक्ती ठरले. महाराष्ट्राला सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगत बनवणे हाच त्यांचा संकल्प होता. 2014 मध्ये वयाच्या 44व्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आणि इथूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बदलाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना देवेंद्र फडणवीस यांनी नवे परिमाण दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. नुकताच तो पूर्णतः महाराष्ट्राच्या सेवेसाठी अर्पण केला. हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेस वे आहे, ज्यामुळे मुंबई नागपूर अंतर 16 तासांवरून 8 तासांवर आले. मुंबई मेट्रो, अटल सेतू सारखा भारतातील सर्वात लांब सागरी पूल, कोस्टल रोड यांनी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला एक नवे वळण दिले. वाढवण बंदरासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प, धारावी पुनर्विकास सारखा सामाजिक प्रकल्प, या सर्व प्रकल्पांनी महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एक नावलौकिक मिळवून दिला. जपानच्या ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद ही डॉक्टरेट बहाल केली, जी त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योगदानाची जागतिक स्तरावरील एक मान्यता आहे. आज त्यांना इन्फ्रामॅन ही उपाधी मिळाली जात असताना त्यामध्ये काही वावगं वाटण्याचं कारण नाही. कारण त्यांनी केवळ स्वप्ने दाखवली नाही, तर ती प्रत्यक्षात देखील उतरवली. मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा. खर तर देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास वाटतोय तितका सोपा कधीच नव्हता. 2019 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं होतं, पण त्यांनी कधी हार मानली नाही. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसला होता. त्यालाही देवेंद्र फडणवीस इनडायरेक्टली जबाबदार होते अशी चर्चा होती, तरी त्यांनी हार मानली नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवून देऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. अनेक राजकीय, आर्थिक, सामाजिक अडथळे असताना देखील समृद्धीसारखा महामार्ग, मेट्रो, अटल सेतू सारखे महत्वाचे प्रोजेक्ट पूर्ण केले. त्यांचा हा दृढ निश्चय आणि अभ्यासू स्वभाव यामुळेच ते खऱ्या अर्थाने जनतेचे खरे नेते बनले. ते फक्त मुख्यमंत्री नाहीत, तर महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ, बहुजनांचा नायक, एक स्वप्नद्रष्टा व इन्फ्रामॅन आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊन ठेवले. चला या प्रवासात आपण देखील सामील होऊया आणि महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेऊया. जय महाराष्ट्र.